मंडळी नमस्कार. मंडळी, सोयाबीन पेरणीपूर्वी सोयाबीन बियाची बीज प्रक्रिया करणे फार महत्वाचे असते. त्यालाच आपण बियाण्याचे लसीकरण पण म्हणू शकतो. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जसं की माहितीच आहे की सोयाबीनवर खूप सारे बुरशीजन्य आजार जसे काही कॉलर रॉट असेल किंवा चॉर्पेट रॉट असेल, तसेच काही विषाणूजन्य रोग पण सोयाबीन पिकावर दिसतात, जसे काही नेक्रोसिस, पिवळा मोझॅक, हिरवा मोझॅक. हे सर्व जे रोग आहेत हे आपल्या सोयाबीन पिकावर अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सोयाबीन पिकावर दिसून येतात. परंतु हे रोग, हे डिसीज आल्यानंतर महागडे औषध फवारून या रोगांचं पाहिजे त्या पद्धतीनुसार त्याचा उपाययोजना होत नाही, किंवा त्याचा जो उपाय आहे तो खूप खर्चिक होतो. त्यासाठीच आपण बियाण्याला बीज प्रक्रिया करणे फार महत्वाचे होऊन जाते. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कॉलर रॉट सोयाबीनवर कशा पद्धतीने दिसते, त्याचप्रमाणे चॉर्पेट रॉट, तसेच सोयाबीनवर येणारे काही विषाणूजन्य रोग आहेत जसे की नेक्रोसिस आहे, पिवळा येलो मोझॅक आहे, तसं हिरवा मोझॅक आहे. या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत. जसं की तुम्ही आता बघू शकता की हा जो तुमच्या याच्यावर दिसत आहे का, हा आहे कॉलर रॉट. नंतर शेतकरी बंधूंनो, तुमच्या स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे हा आहे चॉर्कोल रॉट. आणि चॉर्कोल रॉट हा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावर दिसून येतो. असे शेतामध्ये खरगे मोठ्या प्रमाणात दिसून येतात, जसे की तुम्ही या स्क्रीनवर बघत आहात. तसेच काही कीटकांमार्फत पसरणारे रोग आहेत, जसे की हे सध्या तुम्ही बघत आहात की हे आहे स्टेम फ्लाय, याला म्हणतात खोडमाशी. खोडमाशी पण अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोयाबीन पिकावर दिसून येते. ही आहे खोडमाशीची अळी, जे खोड पोखरून खोडातला आतील भाग फस्त करते. खोडमाशीमुळे झालेला प्रादुर्भाव तुम्हाला या स्क्रीनवर दिसणार आहे. जसं की या ठिकाणी बघू शकता, हे शेतामध्ये पूर्णपणे खोडमाशीमुळे झालेला हा प्रकार आहे. तसेच काही विषाणूजन्य रोग आहेत, जसे तुम्ही बघू शकता. हा आहे येलोहिन मोझॅक. हा पांढऱ्या माशीमुळे या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच हा आहे नेक्रोसिस. हा नेक्रोसिस आजार थ्रिप्समुळे म्हणजे फुलकिड्यामुळे पसरतो. नंतर आहे हिरवा मोझॅक. हिरवा मोझॅक शक्यतोवर मावा, ज्याला आपण मोया म्हणतो, या मोयामुळे पसरला जातो. तर शेतकरी बंधूंनो, या सर्व रोगांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी FIR या पद्धतीनुसार सर्वात प्रथम बुरशीनाशकाची, नंतर कीटकनाशकाची आणि नंतर जीवाणू संवर्धन आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्यासाठीच तुमच्या स्क्रीनमध्ये दिसल्याप्रमाणे हे सर्व बुरशीनाशक आणि काही संयुक्तिक बुरशीनाशक, तसेच बुरशीनाशक अधिक कीटकनाशक या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर यानुसार आपण आपल्या बियाण्याला सीड ट्रीटमेंट आपण योग्य पद्धतीने करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये बीज प्रक्रिया करणे फार महत्वाचे असते. त्यासाठीच हा आपण व्हिडिओ या ठिकाणी खास तुमच्यासाठी बनवत आहोत. त्याचप्रमाणे जेव्हा बीज प्रक्रिया करतो, त्या बीज प्रक्रिया करताना सोयाबीनला, आपल्या बियाण्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची खास दक्षता घ्यावी. आणि सर्वप्रथम बुरशीनाशकाची, नंतर कीटकनाशकाची, आणि ज्या दिवशी आपण पेरणी करू त्या दिवशी जैविक संवर्धनाची बीज प्रक्रिया करणे फार महत्वाचे असते. शेतकरी बंधूंनो, रासायनिक बुरशीनाशक किंवा रासायनिक कीटकनाशकची बीज प्रक्रिया आपण पेरणीपूर्वी 8 ते 10 दिवसापर्यंत अगोदरपर्यंत करू शकतो. परंतु जे जीवाणू संवर्धन आहे, जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया ज्या दिवशी पेरणी असेल त्या दिवशी आपण केल्यास त्या जैविक घटकाचा पुरेपूर उपयोग आपल्याला होऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे सोयाबीन पिकामध्ये बीज प्रक्रिया करणे फार महत्वाचे असते. फक्त बीज प्रक्रिया करताना हाताळणी व्यवस्थित करावी, जेणेकरून त्याला इजा होणार नाही. धन्यवाद.